शॅम्पू करण्यापूर्वी म्हणजेच की केस धुण्यापूर्वी केसांना आपण एक असा पदार्थ लावणार आहोत ज्यामुळे तुमच्या ज्या केसांच्या समस्या आहेत, जेवढ्या पण समस्या असतील त्या कमी होतील आणि नियमित वापराने म्हणजे या पदार्थाच्या नियमित वापराने तुमचे केस जे आहेत ते दाट आणि काळेभोर लांब होतील। तर त्यासाठी हा कोणता पदार्थ आहे, कोणत्या वस्तू आपण लावणार आहोत ते सगळं काही मी या व्हिडिओमध्ये डिटेल सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ जो आहे ताईनो संपूर्ण पाहायचा आहे आणि स्किनसाठी म्हणजे चेहऱ्यासाठी सुद्धा हा पदार्थ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे। नमस्ते माय टू फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। आणि त्यासाठी मला बघा आता तो पदार्थ बनवण्यासाठी मला कोरफड लागणारी आहे आणि कोरफडीचे झाडं तुम्ही इथं बघू शकता, रोपं म्हणा झाडं म्हणा जे पण म्हणायचंय तुम्ही, भरपूर प्रमाणामध्ये माझ्याकडे कोरफड जे आहे ते अवेलेबल आहे। एकच छोटंसं रोप लावलं होतं आणि त्याचं एवढं हे पसरलेलं आहे। आता तुम्हाला इथं पिवळा पदार्थ जो दिसतोय ना या पानामधून येतोय तो आपल्याला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी हे तिन्ही पानं मी पाण्यामध्ये घालून ठेवणार आहे 10 ते 15 मिनिटासाठी। 15-20 मिनिट ही पानं जे आहे ते पाण्यात घालून ठेवा आणि त्यातला जो पिवळा पदार्थ आहे तो ऑटोमॅटिक पाण्यामध्ये उतरेल आणि त्यानंतर ही पानं आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत आणि पुसून घ्यायची आहेत। तर हे एवढी पानं माझ्या केसांसाठी पुरेशी आहेत। तुम्हाला जर जास्त पानांची गरज असेल किंवा कमी पानांची गरज असेल तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार 1, 2, 3, 4 पानं घेऊ शकता यासाठी। तर परत मी याला व्यवस्थित पाण्यात धुवून घेतलेलं आहे, पुसून सुद्धा घ्यायचंय आणि त्यानंतर याला कट करून घ्यायचं आहे। बऱ्याचदा ताईंनो मी सांगितलेलं आहे की घरामध्ये एखादं कोरफडीचं झाड लावा ज्यामुळं तुम्हाला कधीही कोरफडीचं पान अवेलेबल होईल आणि तुम्हाला जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा तुम्ही कोरफड जी आहे ती चेहऱ्याला तुमच्या केसांना यूज करू शकता। होतं काय की बऱ्याचदा आपली इच्छा असते की आपण कोरफड लावावी केसांना, पण कोरफड ऐन टायमावर आपल्याला मिळत नाही आणि त्यामुळं आपण ते काय उपाय करण्यापासून म्हणजे करत नाही। त्यासाठी एखादं रोप विकत आणून तुम्ही नक्की लावा किंवा आजूबाजूला कुठं तुमच्या शेजारपाजाऱ्यांकडे असेल तर घेऊन ते लावा। छोटंसं रोप जरी लावलात ना खूप मोठं त्याचं म्हणजे खूप पसरतं ते आणि मग बाजूला सुद्धा त्याच्या नवीन रोपं येतात आणि ते सुद्धा दुसऱ्या कुंड्यांमध्ये तुम्ही लावू शकता। माझ्याकडे भरपूर प्रमाणामध्ये कोरफड आलेली आहे आणि कोरफडीला विशेषतः म्हणजे काय माहिती आहे का, कोरफडीला कुठल्याही प्रकारचं औषध किंवा खत वगैरे घालायची गरज नाही। फक्त पाणी जरी घातलात ना तरी सुद्धा कोरफड खूप मस्त पसरते, खूप मस्त त्याची पानं जी आहेत ती येतात। आता तुम्हाला दिसतंय इथं पावसाळा चालू आहे आणि कोरफडीच्या पानामध्ये गर किती आहे बघा। तर अजिबात आता मी जवळपास कोरफडीला 3 महिने होऊन गेलेले आहेत, 4 महिने होत आलेले आहे, पाणी सुद्धा घातलेलं नाहीये कारण की वरून कंटिन्यू पाऊस चालू आहे। म्हणजे बिना मेहनतचं आपल्याला हे पान जे आहे ते घरातल्या घरी अवेलेबल होऊ शकतो आणि तुम्ही कधीही याचा वापर करू शकता। त्यासाठी ताईनो एखादं कोरफडीचं रोप जे आहे ते आणून नक्की लावा। 20-30 रुपयाला मिळतं, तुम्ही नक्की त्याला एखाद्या कुंडीमध्ये लावा किंवा घराच्या आजूबाजूला जागा असेल तर तिथं सुद्धा तुम्ही लावू शकता। तर चला कोरफडीचं पाणी या पद्धतीनं कट करून घ्यायचं आहे। बऱ्याचदा ना कोरफडीच्या आतमध्ये जो गर असतो ना तो काढायला थोडीशी मेहनत लागते आणि त्यासाठी मी आता तुम्हाला सांगणार आहे की कोरफडीच्या आतमध्ये जो गर असतो तो काढण्यासाठी एक सोपी पद्धत आहे आणि मी पूर्वी सुद्धा शेअर केलेली आहे, पण बऱ्याच ताईंना मी बघते की कंगव्याने वगैरे त्या काढतात, पण तसं करण्याऐवजी तुम्ही या पद्धतीनं कोरफडीच्या आतला गर जो आहे तो काढू शकता। चमच्याच्या साह्याने, चमचा जो असतो थोडासा खूर घ्यायचा आणि चमच्याच्या साह्याने खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला यातला गर जो आहे तो काढता येतो। तर बघा किती इझिली हे सगळं काही निघालं आतलं गर। आणि आता हे पान जे आहेत हे सुद्धा आपल्याला फेकून द्यायचं नाही, हे सुद्धा आपल्याला ठेवायचं आहे। याचा वापर कुठे करायचा आहे हे मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुमच्या लक्षात येतंय की मी कोणत्या पद्धतीनं कोरफडीच्या आतमध्ये जो गर आहे तो काढून घेते। तर ही पद्धत जी आहे ती ताईनो खरंच खूप सोपी आहे। मी सुद्धा पूर्वी खूप वेगवेगळ्या पद्धती पाहिलेल्या आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धतीने गर काढून पाहिलेलं आहे, पण मला ते थोडंसं अवघड वाटतंय सगळ्या पद्धती आणि ही जी पद्धत आहे ही पद्धत खूप जास्त सोपी वाटते म्हणून मी आजकाल हीच पद्धत जी आहे ती फॉलो करते। तुम्ही सुद्धा या पद्धतीनं कोरफडीच्या आतमध्ये जो गर असतो तो काढून घेऊ शकता। तर अशा पद्धतीनं सगळ्या कोरफडीच्या पानांमध्ये जो गर आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि हे जे पानं आता मी घेतलेले आहेत थोडेसे जास्तच घ्यायचे आहेत कारण की आपल्याला भरभरून हे जे द्रावण आता बनवणार आहोत आपण
हे आपल्याला भरभरून लागणार आहे, भरपूर प्रमाणामध्ये लागणार आहे, तर थोडंसं जास्त घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही या पद्धतीनं सगळ्या पानांमधला गर काढून घ्यायचा आहे. तर आता हा जो गर आहे आपण असाच फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो आणि भरपूर दिवस याचा सुद्धा आपण वापर करू शकतो. ज्या पण ताईंकडे कोरफडीचं झाड नाही आहे किंवा रोप नाही आहे तर त्यांनी काय करावं, असे कोरफडीचे पानं आणावेत आणि ते फ्रीजमध्ये ठेवू शकता डायरेक्ट, किंवा या पद्धतीनं गर काढून हा गर सुद्धा तुम्ही डायरेक्ट फ्रीजरमध्ये ठेवू शकता. 1-2 महिने हाच गर जो आहे तो चालतो. तर शक्यतो तुम्ही प्रयत्न करा की रोप लावा, पण जर शक्यच नसेल, तुम्हाला अजिबात म्हणजे ते जमणारच नसेल, तर तुम्ही या पद्धतीचा गर काढून, या पद्धतीनं गर काढून तो फ्रीजरमध्ये ठेवू शकता. तर आपण काढलेला आहे एवढा गर आणि हा काय करायचा आता वाटून घ्यायचा आपल्याला मिक्सरला. तर बघा बऱ्याच पद्धतीनं मी कोरफड केसांना कशी लावायची हे सांगितलेलं आहे, पण आज ही जी पद्धत म्हणजे सांगते मी तुम्हाला, फॉलो करण्यासाठी सांगते, ती खूप सोपी तर आहेच आहे, शिवाय तुम्हाला खूप जास्त रिलॅक्स फील करणारी आहे. म्हणजे तुम्हाला जर झोपीचा वगैरे प्रॉब्लेम असेल, झोप वगैरे येत नसेल, तर या पद्धतीनं जेव्हा तुम्ही हा गर लावता केसांना किंवा ही पद्धत जेव्हा फॉलो करता तर तुम्हाला 2-3 तास इतकी मस्त झोप येणार आहे, खूप छान एकदम रिलॅक्स फील होणार आहे. तर आता बघा हे लिक्विड जे आहे आपण बनवलेलं आहे, हे द्रावण जे आहे आपलं तयार आहे. आता काय करायचं आपल्याला, यामध्ये हवं तर तुम्ही काय घालून मिक्स करू शकता, तर थोडंसं तेल सुद्धा मिक्स करू शकता, बदामाचं म्हणा किंवा एरंड्याचं तेल मिक्स करू शकता. पण मला काही आवश्यकता वाटत नाहीये, मी करणार नाहीये. तुम्हाला जर खरंच तुमचे केस खूप जास्त ड्राय असतील तर तुम्ही यामध्ये एरंड्याचं तेल किंवा बदामाचं तेल किंवा खोबरं तेल सुद्धा मिक्स करू शकता. तर आपलं हे हा जो पदार्थ आहे तयार आहे. आता हे जे आपले पानं राहिलेले होते, म्हणजे गर काढून झाल्यानंतर पानं जी राहिलेली होती ती सुद्धा आता वापरात घ्यायची आहेत. आता या पानांचा वापर कुठं करायचा, काय करायचं हे सुद्धा मी सांगणार आहे. बघा हा जो वेस्ट पार्ट आहे तो आपण मिक्सरला घातलेला आहे. जर तुमचं मिक्सर छोटा असेल तर तुम्ही काय करू शकता, याचे छोटे छोटे तुकडे करून यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू शकता. आणि त्यानंतर एक महत्त्वाची वस्तू सुद्धा ॲड करायची आहे आणि ती वस्तू कोणती आहे तर कढीपत्ता. बघा कढीपत्त्यामुळं हेअरफॉल जो होतो तो थांबतो आणि केस हेअर ग्रोथ जी आहे ते खूप जास्त फास्ट होते. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कढीपत्ता थोडासा घालायचा आहे. त्याची पानं सुद्धा तुम्ही घालू शकता, मी असंच घातलेलं आहे. आणि आता याला वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त मोठं वाटायचं नाही, तर थोडंसं खूप जास्त बारीक वाटायचं नाही, थोडंसं मोठाड वाटायचं आहे. कारण का सांगते, त्यापासून मी आता नंतर तेल बनवणार आहे, त्याचा व्हिडिओसुद्धा मी शेअर करणार आहे की कशा पद्धतीने मी ते तेल बनवणार आहे. पण तुमच्या स्काल्पवरती खूप जास्त डॅन्ड्रफ जर असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता. तर याचा वापर कसा करायचा हे पाहू. तर बघा धुतलेले केस आहेत, केसामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये तेल आहे, थोडंसं 1 इंचीचं आहे तेल. आणि आता काय करायचं आहे, तुमच्या स्काल्पवरती खूप जास्त डॅन्ड्रफ जर जमा झालेला असेल तर तुम्ही काय करू शकता, जी कोरफडीची पानं आपण वाटून घेतलेली आहेत, कढीपत्ता आणि कोरफडीची पानं, त्यातला गर म्हणजे त्यातलं थोडंसं रस जो असतो ना खाली, तो तुम्ही या पद्धतीनं लावू शकता. जर खूप जास्तच डॅन्ड्रफ असेल तर तुम्ही कपड्याने ते जे मिश्रण आपण वाटण जे केलेलं आहे ते कपड्याने गाळून त्यातला जो रस शिल्लक उरलेला आहे तो स्काल्पवरती चोळू शकता व्यवस्थित या पद्धतीनं. पण मला इतका डॅन्ड्रफचा प्रश्न आता सध्या तर नाही आहे, कारण की पूर्वी मी तुम्हाला माहीत आहे की पावसामध्ये भिजल्यानंतर डॅन्ड्रफ थोडासा झाला होता आणि त्यानंतर मी उपाय केला आणि तो डॅन्ड्रफ जो आहे तो गेलेला आहे. म्हणून हे जे आता वाटण आहे त्याचं मी तेल बनवणार आहे नंतर. तर बघा आता हे जे आपलं कोरफडीचा जो गर आहे वाटून घेतलेला, हा लावायचा आहे आपल्या केसांना, डायरेक्ट केसांना लावायचा आहे. बघा ताईंनो, या पद्धतीने तुम्ही चमच्याने केसांवरती घाला, नाही म्हटलं तर हाताने बोटाने लावा, कशाही पद्धतीने लावा, पण भरपूर प्रमाणामध्ये तुमच्या केसांच्या मुळांना हा जो गर आहे तो लागला पाहिजे आणि व्यवस्थित मसाज करत करत लावायचा आहे. यामध्ये तुम्हाला मी परत सांगितले, केस जर खूप ड्राय असतील तर थोडंसं अर्धा चमचा तुम्ही तेल ॲड करू शकता, पण मला एवढी समस्या नाही आहे म्हणून मी तेल ॲड केलेलं नाही आहे. तर बघा व्यवस्थित या पद्धतीने तुम्हाला संपूर्ण केसांना लावायचं आहे, केसांच्या मुळांना लावायचं आहे. स्काल्प जो आहे तो पूर्णपणे ओला चिंब झाला पाहिजे, इथपर्यंत आपल्याला हे लावायचं आहे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित मसाज करता येईल. आणि त्यानंतर आपल्याला जर झोपीची वगैरे समस्या असेल ती सुद्धा या
उपायाने दूर होते। तर आठवड्यातून तुम्ही हा जो उपाय आहे 2 वेळा करू शकता, जर वेळ नसेल तर 1 वेळा सुद्धा करू शकता। तर थंडावा जो असतो तो मिळतो। जर तुमचं शरीर जर खूप उष्ण प्रकारचं असेल तर तुम्ही या पद्धतीचा वापर जो आहे तो करू शकता आणि तुम्हाला जो दाह असतो तो कमी होण्यासाठी ही पद्धत जी आहे ती मदत होते। आता आपल्याला याचा उपयोग काय आहे, तर यामुळं हेअर ग्रोथ होते, शिवाय केसांमध्ये चमक येते, शिवाय केस जे आहेत, केसांची मुळं जी आहेत ती स्ट्रॉंग होतात, डॅन्ड्रफ जो आहे तो कमी होतो, बऱ्याच समस्या याने कमी होतात। तुमच्या केसांच्या समस्या जितक्या पण असतील त्या सगळ्या या एका मिश्रणाने म्हणा, या एका कोरफडीच्या गराने कमी होतात। अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही कोरफड लावता, अशा पद्धतीने तुम्ही पूर्णपणे कोरफड जेव्हा लावता तेव्हा सगळ्याच्या सगळ्या समस्या कमी होतात। आता बघा व्यवस्थित लावून घेतलेलं आहे कोरफड आणि त्यानंतर हलक्या बोटांनी आता मसाज करायला सुरुवात करायची। 7 ते 8 मिनिट तुम्ही हलक्या बोटांनी मसाज करा आणि त्यानंतर तुम्ही केस जे आहे ते 1 तास 2 तास म्हणजे तुमच्याकडे जेवढा वेळ आहे तेवढं केस जे आहे ते बांधून ठेवा। जर हवं तर तुम्ही झोप घेऊ शकता 2-3 तासाची, नाही म्हणलं तर तुम्ही काय करू शकता 1 ते 2 तासामध्ये सुद्धा धुवू शकता। आता केस शॅम्पू करायच्या अगोदर हे तुम्हाला लावायचं आहे आणि तुमच्या म्हणजे तुम्हाला जेवढा वेळ आहे तेवढा वेळ द्यायचा आहे, ठेवायचं आहे केसांमध्ये आणि त्यानंतर शॅम्पू करायचा आहे। बघा अशा पद्धतीने व्यवस्थित जेव्हा मसाज करता तेव्हा ब्लड सर्क्युलेशन होण्यासाठी खूप जास्त फायदा होतो आणि हेअर ग्रोथ जी आहे ती खूप फास्ट होते। त्यासाठी ताईंनो तुमच्या रुटीनमध्ये, आठवड्याच्या रुटीनमध्ये हा उपाय जो आहे, हे जे कोरफडीचं गर आहे ते लावण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आणि फक्त 15 ते 20 मिनिट द्यायचे आहेत तुमच्या रुटीनमध्ये, म्हणजे हेअर केअर रुटीनमध्ये। अशा पद्धतीने लावून तुम्ही काय करू शकता, हेअर वॉश जेव्हा करता तेव्हा तुमची हेअर ग्रोथ जी आहे ती झपाट्याने झालेली तुम्हाला दिसणार आहे आणि हे स्किनला सुद्धा, चेहऱ्याला सुद्धा लावू शकता तुम्ही, नियमित याचा सुद्धा वापर करू शकता। तर अशा पद्धतीनं हे कंटिन्यू फॉलो करत जा आणि तुम्हाला रिझल्ट जो आहे तो 1-2 महिन्यामध्ये दिसणार आहे। वांग सुद्धा यामुळे गेलेलं तुम्हाला दिसणार आहे। तर हे फॉलो नक्की करा, स्किनसाठी पण करा आणि केसांसाठी पण करा आणि तुम्हाला रिझल्ट जो आहे तो लवकरात लवकर मिळालेला दिसणार आहे। तर आशा करते तुम्हाला लक्षात आला असेल, व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला समजला असेल। जर हा उपाय तुम्हाला आवडला तर ताईंनो प्लीज एक लाईक नक्की करत जा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।